जेव्हा सेटवर पण झालं, नाटकातही झालं, इन्स्ट्रक्शन्स असेच येतात, की तुमचं जस्ट आतमध्ये खूप मोठं भांडण झालंय. तू बाहेर आलीयेस, तू बघतेस, तू कॉफीचा कप उचलतेस, दाराकडे बघतेस, तू विचार करतेस, की काय हा माणूस आहे? आणि तू कप परत ठेवून देतेस, जाते सोफ्यावरती बसते, विचार करते, परत दाराकडे जाते, नॉक करायला जाते, नाही म्हणते आणि निघून जाते. तर ह्याच्या क्लाउन ट्रेनिंगच्या आधी माझ्यासोबत असं व्हायचं, की 1 मिनिटं काय-काय, कुठून काय जाते, काय करते? पण आता मला ते फिजिकल बीट्स आणि इमोशनल बीट्स इतक्या आर्टिक्युलेटली वेगळ्या करता येतात, की मी हे ठरवू शकते, ओके, इथून तिथपर्यंत जाणं ही माझी फिजिकल बीट आहे. त्यानंतर मी त्या दाराकडे बघते तेव्हा मी माझी इमोशनल बीट लोड करते, की मला या प्रसंगाबद्दल काय वाटतं. ही माझी इमोशनल बीट आहे. आणि क्लाउनिंगमधला अजून एक खूप छान नियम आहे, की वन थिंग ॲट अ टाईम. त्यामुळे मी करताना पण विचार करते, ह्याच्यापेक्षा मी कधीही प्रेफर करेन, की मी बघितलंय, मग मी विचार केला आणि मग मी रिएक्शन दिलीये. मी बघता-बघता विचार करतीये, मग परत इकडे बघते. इतकं न करता खूप प्रिसाईज गोष्टी करणं, हे हं. मला मेन क्लाउनिंगने दिलं.